तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे गावाकडचा, नवीन वर्षाची नवीन सुरुवात। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही आलो आहोत गावाकडे। आणि आजचा जो सकाळचं रुटीन सुरू झालं आहे, वातावरणामुळे माझा आवाज खूप चेंज झालेला आहे। मे बी हा नेटवर्क इश्यूमुळे हा व्हिडिओ खूप लेट येईल। तर आजचा ब्लॉग सुरू होत आहे तो म्हणजे गावाकडनं आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। 31लाच आम्ही गावी आलेलो होतो आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, म्हटलं काहीतरी नवीन काहीतरी बनवावं। मग घरात मटार होतीच, मग काय बनवावं, तर माझं जसं मी सगळं मिक्स करून एक मटार पकोडा म्हणू की मटार वडा असं काहीतरी बनवते आहे। म्हटलं आपण जरा चेंज करून बघूया कसं बनतं आहे। मी पण पहिल्यांदाच बनवलं। तर आता इथे मटार पकोडा बनवण्यासाठी मी मटार आणि बटाटा बघितलं तर कुकरला उकडायला लावलेलं आणि इथे मी घेतलेलं आहे शेवया, बेसनाचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, त्यामध्ये कोथिंबीर कापून घातलेले, थोडासा कांदा कापून घातलेला आहे आणि आता अद्रक लसूण मी बघितलं तर खलबत्त्यामध्ये चांगलं ठेचून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करायची असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा करू शकता। तुम्ही मस्त ते ठेचून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी ना अशा शेवया घातल्यामुळे टेस्ट वेगळी येईल असे मला छान वाटते। तर हे घालताना आता थंडीचा सीझन आहे तर मटार खूप बाजारात मिळतो, त्यामुळे काही वेगळं काहीतरी बनवता येईल म्हणून मटार मी यामध्ये घालते म्हणजे। तर आता अद्रक लसूण चांगलं कुटून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून घेते। आता बटाटे गरम आहेत, खूप गरम वाटले, मग थंड पाणी टाकलं आणि बटाटेसुद्धा चांगले या मिश्रणामध्ये असे कुस्करून घेतलेले आहेत। बटाटे असे पूर्ण मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मटारसुद्धा चांगली मॅश करून घ्यायची आणि यामध्ये घालून घेणार आहेत आपण। आणि थंडीमध्ये गरमागरम हे वडे मस्त लागतील असं मला वाटतं, कारण मी पण पहिल्यांदा बनवते, कशी टेस्ट होते बघूया। आणि तर हे सगळे मटार असे मॅश करून आता मी यामध्ये घालून घेते। आता सगळं मटार, कांदा, कोथिंबीर, बेसन, तांदळाचं पीठ आणि शेवया असं घातल्यानंतर यामध्ये मी घातला आहे थोडासा गरम मसाला, हळद आणि 2 चमचे लाल मसाला। तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरसुद्धा घालू शकता। नाही आता याच्यामध्ये मी घालणार आहे धणे जिरे पूड। धणे जिरे पूडमुळे खूप छान टेस्ट येईल। तर आता यामध्ये मी धणे जिरे पूड घालते आणि थोडासा गरम मसाला अजून थोडा टाकला मी यामध्ये आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता 1 चमचा मी यामध्ये आणि थोडंसं वरनं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित म्हणजे काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी हे सगळं मिश्रण हाताने मिक्स करून घेणार आहे। बेसन आहे, आई पप्पांना थोडं बेसनाचे पदार्थ जमत नाही म्हणून थोडं हिंगसुद्धा घातलं। आता हाताने हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी घालताना खूप पाणी घालायचं नाही, एकदम थोडंसं पाणी घालायचं म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल तेवढ्या पुरतात, जास्त पाणी घालायचं नाही। तुम्ही बघू शकता एकदम थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे भिजण्यापुरते आणि सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे मसाला वगैरे सगळा व्यवस्थित लागेल। आता हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि तुम्ही असे बघू शकता असे छोटे छोटे आम्ही त्याच्या हे बनवले, आपण कटलेट वगैरे कसे बनवतो तसे गोळे करून असं छान असं त्याला शेप दिलेला आहे, गोल शेप। आणि आपल्या इथे पॅटीस वडे काय म्हणू शकता ते रेडी झाले आहेत तळण्यासाठी आणि एकदम लहान गॅसवर आपल्याला व्यवस्थित छान असं तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे, तेल चांगलं तापल्यानंतरच आपण हे वडे त्यामध्ये घालणार आहेत आणि त्यानंतर लहान गॅसवर चांगलं आपल्याला व्यवस्थित त्या आतमध्ये शिजत तोपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत। आणि आता बघा मी घरचंच दही घेतलेले वड्यासोबत खायला, मग सॉस हवा असेल तुम्ही सॉस किंवा पुदिनाची चटणी बनवू शकता। तेथे मी दही घेतले आणि दहीमध्ये साखर, थोडंसं जिरं पावडर घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत। आणि इथे आपले मस्त असे थंडीमध्ये मटार वडे आणि त्यासोबत दही रेडी आहे। थंडी आहे, तुम्हाला दही नाही खावायचं असेल तर दुसरंसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। आणि इथे सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि लगेच मी नाश्ता झाल्यावर भांडी घासून घेते। तर आज मला जायचं आहे शेतावरती, किती दिवसापासून शेतावरती जायचं होतं की आमच्या इथे बंधारा वगैरे आहे, तर म्हटलं तिथे छोटे छान छान शॉर्ट्स वगैरे काढेन आणि मला म्हणजे फिरायला तिकडे शेतावर फिरायला बरं वाटतं जरा। तर मग किती म्हणजे मी बरोबर बघते तर एवढ्या वर्षानंतर बघितलं तर बंधाऱ्यावर जाणार आहे, बऱ्याच वर्षांनी म्हणजे मला तर वाटतं लास्ट 2-3 वर्षात मी गेलीच नसेल, तर आता तिकडे जायचे म्हणून मी पटापट कामं आवरून घेते। आता इथे मी सगळी नाश्त्याची भांडी पटापट घासून वगैरे घेते आणि नाश्त्याची भांडी वगैरे घासून झाल्यावर लगेच जेवणाच्या तयारीला लागणार आहे। आज व्हेजच बनवायचं आहे, तर आज सोमवार आहे। तर इथे बघा घरच्याच शेकटाच्या शेंगा होत्या, तर ह्या शेकटाच्या शेंगा बघा मी अशा प्रकारे मस्त अशा शेकटाच्या शेंगांचा भारा बांधून घेते, म्हणजे वरणामध्ये घालायचे आहेत म्हणून अशा प्रकारे
शेकटाच्या शेंगांचा असा भारा बांधून घेतलेला आहे आणि वरणामध्ये घालणार आहे। मला वरणामधल्या शेंगा प्रचंड आवडतात, तर या शेंगा अशा मी बांधून घेते आणि पटापट वरण भाजी आणि भात बनवते आणि जाते शेतावरती। तर तुम्ही बघू शकता मस्त अशा, तुम्ही पण असं करता का शेंगांचं? आमच्याकडे शेकटाच्या शेंगा म्हणतात, शहरामध्ये शेवग्याच्या शेंगा म्हणतात। तर आता हे शेंगा कापून असा मस्त त्यांचा भारा बांधून घेतला आहे आणि आता डाळीमध्ये घालून घेते, म्हणजे वरणामध्ये वरण बनवते तर त्यासाठी। आणि इथे माझं सगळं जेवण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा ओटा व्यवस्थित क्लीन करून घेते। एका साईडला वरण, एका साईडला भाजी लावलेली आहे आणि भात ऑलरेडीच बनवून घेतलेला आहे। तर इथे सगळं किचन चकाचक झालेलं आहे आणि किचन रेडी आहे, जेवणसुद्धा रेडी आहे। त्यामुळे जेवण वगैरे रेडी असेल तर मग टेन्शन नाही, शेतावर वेळ लागला तरी पण काय हरकत नाही। म्हणून मग पटापट जेवण वगैरे बनवून कपडे वगैरे धुवून सगळी कामं माझी आटोपलेली आहेत आणि आता मी जात आहे शेतावर। जी वड्याची रेसिपी होती, वडे खरंच खूप छान झालेले, पहिल्यांदा बनवलेले पण रिअली खरंच छान झालेले। तर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता। आणि इथे माझी सगळी कामं झालेली आहेत, ऑलमोस्ट सगळं किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे। आणि आता आजचा ब्लॉग इथेच संपतो। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।